मिसिंग लिंक वरती बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करो। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं। असं काहीतरी हिंदीमध्ये त्यांनी डायलॉग मारला। परंतु मला तुम्हाला सांगायचंय, महाराष्ट्राला आम्ही बदनाम करत नाहीये मुख्यमंत्री साहेब। महाराष्ट्र बदनाम कधी होतो जेव्हा तुमचं घाण राजकारण, या राजकारण्यांनी महाराष्ट्राचे जेवढे पक्ष आहेत सर्वांचा नासुडा केला आणि आता महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा पक्ष वाचलेला नाही, सगळ्या टोळ्या झाल्या टोळ्या। याला म्हणतात महाराष्ट्राला बदनाम करणं। 50 कोटीमध्ये आमदार फुटतात, याला म्हणतात महाराष्ट्राला बदनाम करणं। काही छोट्याशा कारणास्तव खासदार फुटतात, याला म्हणतात महाराष्ट्राला बदनाम करणं। विरोधी पक्षातल्या आमदार खासदारांना फंड देत नाही तुम्ही काम करायला, त्याला म्हणतात महाराष्ट्राच्या राजकारणाला बदनाम करणं, महाराष्ट्राला बदनाम करणं। महाराष्ट्रामध्ये एखादं क्राईम घडतं, त्या क्राईमवरती ऍक्शन न घेता त्या व्यक्तीला थाप दिली जाते, त्याला म्हणतात ऑन मीडियावरती पत्रकारांना तुमचा खासदार गोळ्या घालेन असं म्हणतो, त्याला म्हणतात महाराष्ट्राला बदनाम करणं। तुमचा नगरसेवक दवाखान्यामध्ये जाऊन काम करणाऱ्या महिला डॉक्टरला मारतो, त्याला म्हणतात महाराष्ट्राला बदनाम करणं। आणि पैसे घेण्याचा तुम्ही विषय काढला मुख्यमंत्री साहेब, तुम्हालाही माहिती आहे सर्वात जास्त पैसे कुठे भेटत असेल तर ते सत्तेकडनं भेटतात। तुम्ही किती भाडेचे टट्टू लावलेले आहेत आम्हालाही माहिती आहे, त्यांचं काम असतं कमेंटमध्ये येऊन भुकायचं, कितीही निगेटिव्ह वातावरण असू द्या, कितीही म्हणजे ओपन क्राईम असू द्या, परंतु त्यालाही डिफेंड करणारे लोक आज या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याला म्हणतात महाराष्ट्राला बदनाम करणं। आम्ही जे करतोय, आम्ही महाराष्ट्रासाठी आवाज उचलतोय। आज मिसिंग लिंक वरती थोडं काय बोललं तर तुम्हाला एवढी झळ बसली, परंतु आज महाराष्ट्रातला सामान्य माणसाची दशा जाऊन बघा। तुम्ही मुंबईमध्ये असता, मुंबईमध्ये जाऊन दशा बघा, घरामध्ये लोकांच्या पाणी घुसलं, लोकांच्या गाड्या बर्बाद झाल्या। आज शहराच्या शहर पॅक झाले, सामान्य घरातल्या लोकांना जॉब भेटत नाहीये, सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट भेटत नाहीये, सरकारी शाळा बंद करतायत, याला म्हणतात महाराष्ट्राला बदनाम करणं मुख्यमंत्री साहेब। आज 2 महिने नाही होत मिसिंग लिंकचा हाल बघितला आम्ही, आणि तुम्ही गर्वाने सांगता की 18 तासामध्ये आम्ही ते ट्रॅफिक क्लिअर केलं। 18 तासामध्ये, 18 तासामध्ये किती मिनिट असतात? 18 तास त्या ठिकाणी उभे टाकून बघा मुख्यमंत्री साहेब। मुंबई एक्सप्रेस वरती ट्रॅफिक जाम होत होतं, 48 तास लागतात ते क्लिअर करण्यासाठी, त्याला म्हणतात महाराष्ट्राला बदनाम करणं। तर ही भाषा तुमच्या तोंडातनं शोभत नाही, तुम्हाला कोणी शिव्या देत नाही। मोदी साहेबांचे डायलॉग कॉपी पेस्ट करणं बंद करा आणि महाराष्ट्राला कसं पुढे नेता येईल याच्यावरती काम करा।